तुम्हा सर्वांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। राम राम मंडळी, मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो नवीन ब्लॉग। माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी आपली लुना काढली, आमची बच्चा पार्टी सुद्धा निघाली माझ्या सोबत। काय भावानं निघालो बुंग बुंग करीत किराणा दुकानाकडे। व्हिडिओ स्किप करू नका बर का। चला ना भावानं किराणा दुकानावर, हे ना प्रभाकर शेठ गवळेचं दुकान बर का। काय ना जातो पटकन दुकानात। मग काय गेलो दुकानात, त्यांना विचारलं रद्दी काय भाव आहे, ते म्हटलं 30 रुपये किलो। म्हटलं द्या 1 किलो। मग काय रद्दी घेतली, मारली लोणाला की निघालो तिथून। आमची बच्चा पार्टी लय खुशी बर का भावानो। मी नायगावहून जोगलटेंबी रस्त्याकडे चाललो आहे। आता आपण आलोय सगमाच्या रस्त्याला। चष्म्यावाला भाऊ माझ्याकडे पाहतोय बर का। आता तुम्ही म्हणाल नेमका हात चाललाय कुठं, इकडे तर एवढी गर्दी दिसू राहिली। आणि बर का भावानो, इकडे ज्यांचं दुकान आहे ना, फक्त त्यांच्याच गाड्यांना मध्ये एंट्री बर का। बर का भावानो, हे आहे जोगलटेंबी गाव। महाशिवरात्री निमित्त इथे मोठी यात्रा भरते। इथं 2 नद्यांचा संगम झालेला आहे। इथं महादेवाचं भव्य दिव्य मंदिर आहे। आपण फायनली स्पॉटवर पोहोचलो आहोत। इथली यात्रा म्हणजे खतरनाक, नाद नाही करायचा भावानो। चला तर तुम्हाला यात्रा फिरून आणतो। इथे खूप लांबून लांबून लोक येतात। आणि बर का भावानो, व्हिडिओ स्किप करू नका। इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या। इथं लोकांनी वस्तू खरेदी करण्यासाठी खूप गर्दी केली आहे पहा। आणि भावानो, यात्रा म्हणल्यावर गर्दी राहणारच बर का। आणि भावानो, यात्रेमध्ये दुकानं सुद्धा खूप मोठी मोठी आहे। कोणी कटलरीचं दुकान लावलंय, तर कोणी आईस्क्रीमचा गाडा। आणि मध्येच मला माझी पोरगी काय म्हणते बघा, कान देऊ नका बर का। इथं गजबजीचा किती आवाज येतो पहा मित्रांनो। मी ना व्हिडिओ बनवत होतो, सगळे ना माझ्याकडे असे टकामाका पाहतो। नेमका हा भाऊ व्हिडिओ शूटिंग कशाला करू राहिला का। चला भावानं, आपण आता जाऊया नदीकडे। इथं 2 नद्यांचा संगम आहे आणि यालाच म्हणतात संगमेश्वर। बाहेर गावची लोक इथं नेहमी येतात। महाशिवरात्रीला तर बाकी विचारायचंच नाही। इथं गर्दीचा महासागर असतो भावानो। संगम जाण्यासाठी सुसज्ज अशा पायऱ्या बनवल्या आहेत। इथं मंडप दिसतोय ना, इथं महिलांसाठी सुविधा केली आहे। महिला आंघोळ करून आल्यानंतर कपडे बदलण्यासाठी जागा। ते लोक उभे राहिलेत ना, त्या आंघोळीसाठी थांबले। तुम्हाला त्या बाजूला वडा दिसताय का भावानो? 1 मिनिट थांबा, दाखवतो तुम्हाला। बघा दिसताय का आता? नदीच्या त्या पलीकडे दारणसांगवी गाव आहे। बाजूला जाण्यासाठी या ओढ्यांचा उपयोग होतो। आणि हा शॉर्टकट रस्ता आहे बर का। तुम्हाला दारणसांगवी, लाखलगाव, ओढा, सायकडा जाण्यासाठी या ओढ्यांचा उपयोग होईल। बघा, कोणाला जायचं असल्यास तुम्ही जाऊ शकता। ते जे बाय माणसं उभे आहेत ना, या ओढीतनं जाण्यासाठी थांबले आहेत। इथली अशी प्रथा आहे, पाय देऊन किंवा आंघोळ करूनच दर्शनाला जायचं आहे। त्या पलीकडे सुद्धा असा एक पूल आहे, तिथं पण खूप मोठी यात्रा भरते। भावानो, व्हिडिओ पाहून बोर तर नाही झाले ना तुम्ही? वाटला मला व्हिडिओ मध्ये घ्या, मग घेऊन टाकले त्याला व्हिडिओ मध्ये। काय मला पाहून लाजला गेला ना पळून। का मित्रांनो, एवढी त्या बाजूने आली, आता लोक त्याच्यामध्ये बसले। आता ते लोक इथून निघतील आणि त्या पलीकडे मंदिर आहे, तिकडे लोक जातील। हा भाऊ म्हटला, अरे ओढी तर पॅक झाली, आता कवर इथं उभं राहायचं। बरं ठीक आहे, ओढी तिकून येईपर्यंत थांबू आपण आता। मग काय करायचं बघा भावानं, तिकून एक ओढी आली बर का। आपल्याला अजून मंदिरात जायचं बर का मित्रांनो, व्हिडिओ करू नका। तर चला मित्रांनो, इथं आपण आलो यात्रेकडे। मित्रांनो, पार्ट 2 नक्की बघा। श्री स्वामी समर्थ।